नमस्कार, मी उन्मेष खंडळे. आपलं महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले होते. त्यांना 18 तारखेला तिथून पोलिसांनी हटवलेलं आहे. त्यांना उचलण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर अभिजित दिपके या उपोषण त्यांनी सुरू केलेलं होतं त्या स्थळावरून. आणि आज जंतर मंतरवरून संसदेवरती मोर्चा काढण्यात आलेला होता. मात्र या मोर्चावरती देखील लाठीचार्ज करण्यात आला. याच दरम्यान सोनम वांगचुक यांनी अभिजित दिपके यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केलेली आहे आणि आता सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजित दिपकेने देखील आपलं उपोषण सोडलेलं आहे. म्हणजेच 20 दिवस सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं आणि त्यांना उचलण्यात आल्यानंतर अभिजित दिपकेंनी उपोषण सुरू केलेलं होतं. मात्र आज ज्या पद्धतीनं सरकारने हे आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि हा मोर्चा जो आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सोनम वांगचुक यांनी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ते सध्या भरती आहेत. त्यांना तिथे उपचारासाठी पोलिसांनी नेलेलं आहे आणि तिथूनच त्यांनी सोनम वांगचुक यांनी अभिजित दिपकेंना निरोप पाठवला आणि त्यांना आता उपोषण मागे घेतलेलं आहे. या दरम्यानच्या काळामध्ये आज सकाळपासून जे आहे हे मोठ्या घडामोडी जंतर मंतरवरती घडताना पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले. 30 ते 35 हजार विद्यार्थी तिथे असल्याची माहिती आहे आणि हे विद्यार्थी जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा काढणार होते. मात्र पोलिसांनी या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज सुरू केला. साधारण 9:30-10च्या दरम्यान हा लाठीचार्ज सुरू झाला आणि विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यानंतर देखील अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये संसदेच्या दिशेनं मोर्चा निघालेला आहे आणि दुसरीकडे आज अधिवेशन आहे केंद्र सरकारचं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस आहे. मात्र या पहिल्याच दिवशी आतापर्यंत 3 वेळा लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलेलं आहे. विरोधकांनी वारंवार या उपोषणाची दखल घेण्यात यावी आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि त्यांची जी दुसरी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे ज्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे नीट परीक्षेच्या फुटीनंतर, या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपयांची मदत जाहीर करावी. या 2 प्रमुख मागण्यांसाठी सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं. मात्र जेव्हा त्यांना 18 तारखेला उचलण्यात आलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांनी आज प्रमुख 3 मागण्या केलेल्या आहेत. त्यांच्या त्या मागण्या आहेत केंद्र सरकारनं नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील सर्व जबाबदारी ही केंद्र सरकारनं घ्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर जर मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात येत नसेल तर खासदारांनी आम्हाला भेटायला यावं, जंतर मंतर इथे भेटायला यावं आणि नीट पेपर फुटी प्रकरणी संसदेत आवाज उठवण्याचं आश्वासन हे खासदारांनी द्यावं अशी त्यांची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी जी मागणी आहे ती म्हणजे माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आलं नाही तरी खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावं. म्हणजे या वरच्या ज्या 2 मागण्या आहेत त्यांचं आश्वासन हे सफदरजंग रुग्णालयामध्ये येऊन सोनम वांगचुक यांना दिलं पाहिजे, तरच ते उपोषण मागे घेण्यास येईल असं त्यांनी ठरवलेलं आहे. या 3 त्यांच्या आजच्या प्रमुख मागण्या आहेत. दुसरीकडे जंतर मंतर येथून मोर्चा निघालेला होता आणि या मोर्चाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि शिक्षक असे मोठ्या संख्येनं आज जंतर मंतर इथे पोहोचलेले दिसले. मात्र पोलिसांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त हा जंतर मंतरवरती लावण्यात आलेला होता आणि जेव्हा सोनम वांगचुक यांना 18 तारखेला उचलून नेण्यात आलं आणि त्यानंतर हे आंदोलन थांबेल, या आंदोलनातील हवा निघून जाईल असा जो काही कयास लावला जात होता तो सपशेल फोल ठरलेला आहे. आज 20 तारखेला जेव्हा जंतर मंतरवरून संसदेवरती मोर्चा काढण्याची तयारी दाखवण्यात आली तेव्हा मोठ्या संख्येनं विद्यार्थी तिथं पोहोचले. तरुण मोठ्या संख्येनं हजर झालेले आहेत आणि हे तरुण कोणतीही पर्वा न करता पोलिसांकडून वॉटर कॅनन तिथे ठेवण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांवरती वॉटर कॅननचा मारा करण्यात आला. मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा केला जातोय. त्यासोबतच लाठीमार करण्यात आला. हे सगळं न जुमानता विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा सुरू ठेवलेला आहे आणि ते अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे. वॉटर कॅनन तिथे आहे. वज्रवाहन तैनात करण्यात आलेलं आहे. दिल्ली पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक
हे त्या ठिकाणी आहे. या भागात लावलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले, मात्र सीसीटीव्ही कॅमेरे अचानक इथले बंद करण्यात आले आणि त्यासोबतच इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आलेली होती. हे एकीकडे रस्त्यावरचं हे आंदोलन सुरू असताना संसदेमध्ये आज संसदेचं कामकाज सुरू झालं. लोकसभेमध्ये जेव्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सकाळीच 11 वाजताच विरोधकांनी या विरोधामध्ये राजीनाम्याची मागणी केली. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारनं जबाबदारी स्वीकारावी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे त्याची दखल घेतली पाहिजे अशी मागणी करत संसदेमध्ये गदारोळ झाला आणि त्यानंतर पहिल्यांदा 11 वाजता संसदेचं कामकाज थांबलं. त्यानंतर 12 वाजता संसदेचं कामकाज थांबवण्यात आलं. 12:30 वाजता पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात झाली, मात्र ते देखील थांबवण्यात आलेलं. अशा पद्धतीनं आतापर्यंत 3 ते 4 वेळा कामकाज थांबलेलं आहे. 4 वेळा संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी थांबलेलं आहे आणि त्यामुळे विरोधक या प्रश्नावरती मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे. ज्या पद्धतीनं विद्यार्थी रस्त्यावर लढतायत त्याच पद्धतीनं विरोधी पक्ष, मग ते समाजवादी पार्टीचे असतील, काँग्रेसचे असतील, शिवसेना ठाकरे गटाचे असतील, तृणमूल काँग्रेसचे जे काही आता राहिलेले आहेत खासदार ते सगळे असतील, या सगळ्यांनी मिळून संसदेमध्ये या मुद्द्यावरती सरकारला घेरलेलं आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जबाबदारी ही निश्चित झाली पाहिजे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि या पुढे ज्या परीक्षा होणार आहेत त्याची देखील पारदर्शक पद्धतीने त्या परीक्षा झाल्या पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला हा खेळ थांबला पाहिजे अशी मागणी लोकसभेमध्ये खासदारांनी केलेली आहे, विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेली आणि रस्त्यावरती कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके, सौरव दास आणि त्यांची पूर्ण टीम हाच मुद्दा मांडत आहे. या सगळ्यांवरती आपलं महानगरचं लक्ष आहे. या संबंधी काय काय घडतं आहे, देशामध्ये काय घडतंय, दिल्लीमध्ये काय घडतंय आणि महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वामध्ये आज आंदोलन करण्यात आलं. काल शिवाजी पार्क येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. अनेक संघटनांचे आणि विद्यार्थी तिथे हजर झालेले होते. उद्धव ठाकरे त्याच्यानंतर आदित्य ठाकरे यांची या ठिकाणी भाषणं झाली आणि मोठा प्रतिसाद या आंदोलनाला काल मिळालेला होता. म्हणजेच फक्त दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे असं नाही, तर देशाच्या विविध भागांमध्ये, महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आज आंदोलन सुरू आहे. ठाण्यामध्ये आंदोलन सुरू आहे, कोल्हापूरमध्ये आज विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आलं. असं महाराष्ट्रात विविध ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. सोनम वांगचुक यांनी जे 20 दिवस उपोषण केलेले, आज त्यांच्या उपोषणाचा 23वा दिवस आहे. सफदरजंग रुग्णालयामध्ये त्यांना सध्या भरती करण्यात आलेलं आहे, मात्र तिथेही त्यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांना अवैधरित्या अटक करण्यात आलेली आहे असा आरोप त्यांची पत्नी गीतांजली यांनी केलेला आहे. त्या विरोधात त्या सध्या दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेलेल्या आहेत. त्यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडलेली आहे. हे सगळं देशभरामध्ये सुरू आहे. मात्र आता केंद्र सरकार या प्रश्नी काय निर्णय घेणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का, नीट पेपर फुटी प्रकरणी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या या संबंधी नेमकं सरकार कोणाला उत्तरदायी ठरवतं हे सगळं पाहणं महत्वाचं राहणार. या संबंधीच्या सगळ्या बातम्या आणि व्हिडिओज तुम्हाला आपलं महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहता येईल. यासाठी अजून जर तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि त्यासोबतच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं महानगरचं फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडिया पेजेसला देखील लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.